वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी गेला आहे। महिला आणि बाल कल्याण समितीच्या अहवालातून हे स्पष्ट झालं आहे। तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। समितीची शिफारस करण्यात आली। मयुरी हगवणे प्रकरणाची जर दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती। मयुरी हगवणेची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची समितीची शिफारस करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची ही मोठी अपडेट आपण पाहतोय। हुंड्यासाठीच वैष्णवी हगवणेचा बळी गेल्याचं आता सांगण्यात येत आहे। अहवालातून आता हे स्पष्ट झालंय। नक्कीच पहिला अहवाल जो आहे महिला आणि बालकांचे हक्क अधिकार समितीचा, हा पहिला अहवाल आता समोर आलेला आणि या पहिल्या अहवालामध्ये आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं मयुरी हगवणे यांनी ज्या पद्धतीनं मयुरीची जी तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली होती त्यामुळेच वैष्णवीचा बळी गेला असं सुद्धा या समितीनं म्हटलेलं आहे। आणि वैष्णवी हगवणे ज्या पद्धतीनं सुसाईड केली, ही सुसाईड नसून यामध्ये घरेलू हिंसाचार झालेला आहे आणि तशा दृष्टिकोनातूनच हा सगळा तपास पोलिसांनी करावा असे आदेश सुद्धा या समितीने दिलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये असलेले जे आहेत जालिंदर सुपेकर यांच्या चौकशीचे आदेश सुद्धा या समितीने दिलेले आहेत। आणि जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीच्या बँक खात्यावरती जे रुकुतामध्ये गेलेले लाखो रुपये आहेत, या सगळ्या प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर यांच्या पत्नीला सह आरोपी करावे असे निर्देश सुद्धा या समितीने दिलेले आहेत। आपण पाहिले की या समिती गेल्या 1.5 महिन्यापासून काम करत आहे। बरोबर काल वैष्णवीच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या 2 महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर महत्त्वाच्या सगळ्या घडामोडी आपल्याला समोर येताना दिसत आहेत। आणि या समितीनं आणखीन एक महत्त्वाचा जो निकष नोंदवलेला आहे की वैष्णवीचा जो बाळ आहे ते बाळ वैष्णवीच्या आई वडिलाकडेच असलं पाहिजे, हे सुद्धा आदेश जे आहेत या समितीनं दिलेले आहेत। एकंदरीत आपण पाहिले की या सगळ्यामध्ये जर पोलिसांनी वेळीच खबरदारी घेऊन मयुरी हगवणे ही जी वैष्णवीची भावजय आहे त्यांची जर तक्रार जी आहे तर नोंदवून घेतली असती तर अशा पद्धतीची घटना घडली नसती असं सुद्धा जो निकष आहे ते या समितीने नोंदवलेले आहेत। खरं तर 1.5 महिन्यापासून ही समिती काम करत होती। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जबाब या समितीने नोंदवलेले होते आणि या सगळ्या जबाबातून आणि केलेल्या सगळ्या चौकशीतून अनेक धक्कादायक जे आहेत ते सगळे खुलासे समोर आलेले आहेत। जी, धन्यवाद चंद्रशेखर, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।